हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण MPSCने महात्मा गांधीजींवर संयुक्त गट ब PSI STI ASO या परीक्षांमध्ये जेवढे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांवर आज आपण डिस्कशन करणार आहे. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न पाहू. इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर एप्रिल 1930मध्ये गांधीजींनी मुंबईच्या चौपाटीवर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी 7 जणांच्या तुकडीची नेमणूक केली होती आणि त्यामध्ये होत्या 2 महिला. त्यापैकी एक होती कमलादेवी चट्टोपाध्याय आणि दुसरी होती अवंतिकाबाई गोखले. आता ऑप्शनमध्ये आपल्याला दिली अवंतिकाबाई गोखले, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले. यासोबतच गांधीजींसोबत चंपारण्य सत्याग्रहातही त्या सहभागी झाल्या होत्या आणि यांनीच गांधीजींचे मराठीतून चरित्र लिहिले होते, ज्याचं नाव होतं गांधीजींचे जीवन. हाही पॉईंट महत्त्वाचा आहे, हाही लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहू. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण? या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्यामुळे. आता सायमन कमिशन मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते आणि त्यामध्ये 7 सदस्य होते आणि हे 7ही सदस्य ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते आणि त्यामुळेच भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. समोरचा प्रश्न पाहू. महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कधी केला? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रौलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला. समोरचा प्रश्न. चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असहकार चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटना कधी घडली होती? तर ती घडली होती 5 फेब्रुवारी 1922 मध्ये. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी ही घटना घडली. शेतकऱ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्याने चिडलेल्या जमावाने पोलीस चौकी पेटवून दिली होती आणि त्यात 22 पोलीस ठार झाले होते आणि त्यामुळे या घटनेने व्यथित होऊन 11 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली आणि काँग्रेस कार्यकारिणीने बारडोली ठरावात 12 फेब्रुवारी 1922 मध्ये ही चळवळ मागे घेतली. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. जालियनवाला बाग येथील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जनरल डायर यांनी. आता हा हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या सणा दिवशी घडला होता. रौलेट कायद्याविरुद्धात देशात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता, त्यातच पंजाबमध्ये अधिकच. मग पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर याने प्रचंड दडपशाही सुरू केली आणि 11 एप्रिल 1919ला अमृतसरचा ताबा ब्रिगेडियर जनरल डायरकडे दिला. त्याने सभा मिरवणुकांवर बंदी व अटकसत्र सुरू केले. म्हणून 13 एप्रिल 1919ला अमृतसर येथील जालियनवाला बागेत डॉक्टर सैफुद्दीन किचलू व डॉक्टर सत्यपाल या नेत्यांना अटक केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा शांत व निशस्त्र होती, पण सभा सुरू असतानाच अचानक जनरल डायरने 50 ब्रिटिश व 100 भारतीय सैनिकांच्या मदतीने बागेत येण्याचा एकमेव मार्ग बंद केला व अचानक गोळीबार सुरू करण्याचा आदेश दिला आणि 10 मिनिटात बंदुकीच्या 1600 फैऱ्या झाडण्यात आल्या. त्यात सरकारी आकडेवारीनुसार 379 लोक ठार झाले. हे मुद्दे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहू. महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरोजिनी नायडू यांनी. हा धारासणा सत्याग्रह 21 मे 1930 रोजी झाला होता. हाही पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न. इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात कोणता करार झाला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे करार झाला होता. समोरचा प्रश्न. भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सप्टेंबर 1946 मध्ये. पुढे पाहू. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेतांप्रमाणे लावा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अडकब. पहिल्यांदा झाला होता गांधी आयर्विन करार, त्यानंतर पुणे करार, त्यानंतर राजगोपालचारी फॉर्म्युला आणि त्यानंतर कॅबिनेट मिशन. पुढे पाहू. परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाने भरलेल्या मोटारीपुढे तिरंग्यासह
डॅश डॅश यांनी बलिदान केले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबू गेनू यांनी परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना भरलेल्या मॉर्टारी पुढे तिरंग्यासह बलिदान केले. पुढचा प्रश्न. परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाने भरलेल्या मोटारी पुढे तिरंग्यासह डॅश डॅश यांनी बलिदान केले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबू गेनू यांनी परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना भरलेल्या मोटारी पुढे तिरंग्यासह बलिदान केले. पुढचा प्रश्न. कोणाच्या प्रेरणेने 1947मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक स्थापना करण्यात आली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. तर 1947मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटकची स्थापना करण्यात आली. समोरचा प्रश्न. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चित्तरंजन दास. तर चौरी चौरा घटनेमुळे गांधीजींनी व काँग्रेस कार्यकारिणीने असहकार चळवळ मागे घेतली व त्यानंतर गांधीजींना अटकही झाली. त्यामुळे राष्ट्रीय चळवळ थंडावू नये म्हणून काँग्रेस सदस्यांमध्ये सुधारणाबाबत 2 गट पडले. तर एक गट होता कायदे मंडळात प्रवेश करणे आणि दुसरा होता कायदे मंडळातील प्रवेशाला विरोध करणाऱ्या. तर कायदे मंडळात प्रवेश करणाऱ्या गटाला काय म्हणतात तर फेरवादी आणि कायदे मंडळात प्रवेशाला विरोध करणाऱ्या गटाला बोलतात नाफेरवादी. आता फेरवाद्यांमध्ये चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, विठ्ठलभाई पटेल, हकीम अजमल खान, न. ची केळकर, बॅरिस्टर जयकर, डॉक्टर मुंजे आणि हुसेन सुहारवर्दी यांचा समावेश होतो. तर नाफेरवाद्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, M.A. अन्सारी आणि C. राजगोपालाचारी यांचा समावेश होतो. आता फेरवाद्यांना काय हवं होतं तर त्यांना वाटत होतं की कायदे मंडळात प्रवेश करावा. मग त्यांनी 1922मध्ये गया या ठिकाणी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात एक ठराव मांडला पण तो ठराव फेटाळण्यात आला. म्हणून या दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कोणी? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. आणि त्यानंतरच स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. ती केली होती चित्तरंजन दास यांनी. चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते आणि मोतीलाल नेहरू हे सेक्रेटरी होते. समोरचा प्रश्न. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य. तर ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडामध्ये. तर इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. हा निवाडा दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर जाहीर करण्यात आला. आता यात काय होतं तर यामध्ये सर्व अल्पसंख्याकांना कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले आणि दलितांनाही अल्पसंख्याक म्हणून दर्जा देण्यात आला आणि त्यांनाही स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. आणि हा जातीय निवाडा काँग्रेसला अमान्य होता. हाही पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कारण युद्ध चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेवला होता म्हणून गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे घेतला. समोरचा प्रश्न. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय. लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते. आणि इंटक कुणाच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलं होतं तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलं होतं. इंटक इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आणि आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. पुढे पाहू. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह डॅश डॅश येथे झाला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वडाळा, मालवण आणि शिरोडा. तर वडाळा, मालवण आणि शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला. यानंतर समोरचा प्रश्न पाहू.
सायमन कमिशनने कोणत्या शिफारसी केल्या होत्या? आता सायमन कमिशन हा अहवाल 1930ला सादर केला आणि या अहवालामध्ये एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मताधिकार मिळावा ही शिफारस होती का? तर ही होती. केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करू नये ही शिफारस होती का? तर होती, कारण दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्याची शिफारस यामध्ये होती. प्रांतांमधील द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी ही शिफारस होती का? तर ही होती. प्रांतात प्रांतिक स्वायत्तता असावी असे शिफारस होती. केंद्र सरकार फेडरल गव्हर्नमेंट असेल आणि सांप्रदायिक मतदारसंघ ही पद्धती पुढे चालू ठेवावी अशा शिफारशी होत्या. यानंतर समोरचा प्रश्न, मुडियन समिती का नेमण्यात आली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडियन समिती नेमण्यात आली होती. पुढचा प्रश्न, स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? तर याचं मेन उद्दिष्ट होते कायदेमंडळात प्रवेश करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कायदेमंडळात प्रवेश करणे. आता या स्वराज पार्टीचं मुख्य ध्येय काय होतं? तर साम्राज्यातर्गत स्वराज्य मिळविणे उद्देश होता कायदेमंडळात प्रवेश करणे. आणि कार्य काय केलं याने? तर कायदेमंडळात प्रवेश करून सरकारची अडवणूक करण्याचे कार्य स्वराज्य पार्टीने केलं होतं. त्यानंतर समोरचा प्रश्न, काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला? तर सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते आणि यापैकी 7च्या 7 सदस्य ब्रिटिश होते. यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते, म्हणूनच काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते. आता सायमन कमिशन कशासाठी स्थापन केलं होतं? तर जो 1919चा कायदा होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, या कायद्यांच्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी हा कायदा हे सायमन कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. हे 8 नोव्हेंबर 1927मध्ये स्थापन करण्यात आलं आणि सायमन कमिशनचा अहवाल 27 मे 1930ला जाहीर करण्यात आला. समोरचा प्रश्न, गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? तर याचं मेन कारण आहे पर्याय क्रमांक 3 चौरी चौरा घटना. तर 5 फेब्रुवारी 1922मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये चिडलेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली आणि त्यामध्ये 22 पोलीस ठार झाले. त्यामुळे व्यथित होऊन गांधीजींनी 11 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ मागे घेतली. त्यानंतर 12 फेब्रुवारी 1922मध्ये काँग्रेस कार्यकारिणीने ही चळवळ मागे घेण्याचा ठराव पारित केला आणि 10 मार्च 1922मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली गांधीजींना अटक झाली. यानंतर समोरचा प्रश्न, मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वराज्य पक्ष. स्वराज्य पक्षाचं ध्येय होतं साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे आणि उद्देश होता कायदेमंडळात प्रवेश करणे. समोरचा प्रश्न, इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विठ्ठलभाई पटेल. विठ्ठलभाई पटेल हे 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती होते. समोरचा प्रश्न, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजेच आयटेकचे पहिले अध्यक्ष कोण होते? मागच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं आयटेकचा लाला अध्यक्ष झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय आयटेकचा लाला अध्यक्ष झाला. पुढे पाहू, खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? तर प्रांतिक स्वायत्तता ही शिफारस सायमन कमिशनने केली होती का? तर ती केली होती. केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा ही शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती, कारण केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करू नये ही शिफारस त्याने केली होती आणि प्रांतांमधील द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी ही देखील शिफारस त्याने केली होती. कायदेमंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी, मतदारांची संख्या वाढवावी या देखील शिफारसी याने केल्या होत्या. आता सायमन कमिशन 8 नोव्हेंबर 1927मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि याने आपला अंतिम अहवाल 27 मे 1930ला जाहीर केला.
हाही पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी उषा मेहता यांनी आकाशवाणी केंद्र चालवले. समोरचा प्रश्न, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी यांनी. चंपारण्य सत्याग्रह 1917 साली बिहार राज्यातील चंपारण्य जिल्ह्यात झाला होता आणि या सत्याग्रहात 3 काठिया पद्धत रद्द केली होती. हा पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. समोरचा प्रश्न पाहू. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गिरणी कामगार. सोलापूरचा सत्याग्रह 6 मे ते 16 मे 1930 या दरम्यान झाला होता. का तर 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक झाली आणि सर्वात संतापजनक प्रतिसाद सोलापुरालाच मिळाला होता आणि यामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते. त्यांनी 6 मे 1930 रोजी हरताळ पाळला. रेल्वे स्टेशने, न्यायालय, म्युनिसिपल इमारतींवर हल्ले केले. त्यामुळे 15 मे 1930 रोजी सोलापुरामध्ये लष्करी कायदा लागू करण्यात आला आणि यामध्ये आघाडीवर होते गिरणी कामगार. यानंतर समोरचा प्रश्न, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खेडा जिल्ह्यामध्ये सुरू केली. खेडा सत्याग्रह म्हणजेच साराबंदी 1918 साली नेतृत्व केलं होतं महात्मा गांधी यांनी आणि शेतसारा माफ करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. आणि खेडा सत्याग्रह म्हणजेच काय तर गांधीजींचा भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग. हाही पॉईंट महत्त्वाचा आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने. पुढे पाहू. गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रौलेट कायद्याच्या विरोधात. तर या रौलेट कायद्याचा मुख्य उद्देश काय होता तर भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य कमी करणे आणि त्यामुळेच गांधीजींनी या कायद्यास काळा कायदा ब्लॅक ॲक्ट म्हटले होते आणि यासाठीच गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरू केली आणि या सभेला जमनादास द्वारकानाथ, शंकरलाल बनकर, उमर शोभानी यांनी मनुष्यबळ व पैसा पुरविला होता आणि हाच सत्याग्रह महात्मा गांधीजींचा पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह होता आणि गांधीजी व सरोजिनी नायडू यांनी मुंबईच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. हे पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नीळ या पिकाशी निगडीत होता आणि हा सत्याग्रह 1917 साली झाला होता. हाही पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो झाला. हे विधान बरोबर आहे का तर बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली तर ती झाली होती का तर ती मान्य नव्हती झाली. आणि अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आला. हे बरोबर आहे का तर हे विधान बरोबर आहे. मग योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क. समोरचा प्रश्न पाहू. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्ण स्वराज्य हे मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट होते. समोरचा प्रश्न, सन 1942 ची चळवळ अयशस्वी का झाली? 4 विधान आहेत. त्यातलं पहिलं विधान आहे ब्रिटिश सरकारपुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते. योग्य आहे. चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केले. हेही योग्य आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही. हेही योग्य आहे. आणि मुस्लिम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही. हाही योग्य आहे. मग योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. तर ही 1942 ची चळवळ म्हणजेच चले जाव चळवळ. आता ही चळवळ का सुरू केली होती? कारण क्रिप्स मिशन अयशस्वी ठरलं होतं. लोकांमध्ये असंतोष वाढत होता आणि जपानी आक्रमणाची धास्ती जनतेत होती. त्यामुळेच चले जाव चळवळ सुरू करण्यात आली. ही चळवळ 8 ऑगस्ट 1942ला मुंबई गोवालिया टँक इथून सुरू करण्यात आली आणि याच चळवळीत सिक्रेट रेडिओ स्टेशन चालू केलं होतं. कोणी? उषा मेहता यांनी. त्यासोबतच चंद्रकांत बाबू आणि विठ्ठलदास जवेरी हेही होते आणि त्यावर राम मनोहर लोहिया हे नियमितपणे भाषणे देत होते.
हेही पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, मेरठ कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावर सर्वात महत्त्वाचा कोणता परिणाम झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दीर्घकाळ चाललेल्या खटल्यामुळे पक्षाला जनतेची सहानुभूती मिळाली होती. पुढे पाहू. डॅश डॅश येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत अशी घोषणा दिल्या जात असत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुंबई. मुंबई येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत अशा घोषणा दिल्या जात होत्या. समोरचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. समोरचा प्रश्न पाहू. भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उषा मेहता यांनी पार पाडले. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणी दांडी संचलनाची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचलनाशी केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सुभाषचंद्र बोस यांनी दांडी संचलनाची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचलनाशी केली होती. पुढे पाहू. 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अलाहाबाद. अलाहाबाद या अधिवेशनामध्ये 1930 साली कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती. पुढे पाहू. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस हिची स्थापना 1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने झाली होती. हे आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिले. मित्रांनो, अजूनपर्यंत लेक्चरला लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. समोरचा प्रश्न, इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण मुस्लिम लीगने त्या अहवालास विरोध केला होता, म्हणून इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष केले. आता नेहरू रिपोर्टबद्दल बोलायचं झालं तर सायमन कमिशनला भारतीयांनी विरोध केला होता. तर का त्यामध्ये का एकही भारतीय नव्हता, म्हणून सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला गेला होता. आणि त्यावर भारत मंत्री बर्कनहेड म्हणाले की सर्व भारतीयांना मान्य होईल अशी घटना तयार करून दाखवा. आणि हे आव्हान स्वीकारून नेहरू रिपोर्ट तयार केला गेला. आता हा रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांनी 10 ऑगस्ट 1928 मध्ये सादर केला होता. हा रिपोर्ट मुस्लिम लीगने फेटाळला होता. तसेच शीख, ख्रिश्चन, अस्पृश्य यांनीही पूर्णतः हा रिपोर्ट स्वीकारला नव्हता. पुढे पाहू. गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही नाही. आता ही चौरी चौरा घटना कधी झाली होती? तर ती झाली होती 5 फेब्रुवारी 1922 मध्ये. समोरचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला कारण ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर. योग्य आहे. भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण हेही योग्य आहे. आणि द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम हेही योग्य आहे. मग पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय. अ, ब, क. पुढे पाहू. भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जवाहरलाल नेहरू यांनी. तर भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन फैजपूर अधिवेशन याचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले होते. समोरचा प्रश्न,
भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व पर्याय योग्य. आता उत्तर प्रदेशमध्ये बलिया व आजमगड येथे चिटू पांडे यांनी या प्रतिसरकारचं नेतृत्व केलं होतं. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील तामलुक येथे 17 डिसेंबर 1942 ते सप्टेंबर 1944 दरम्यान सतीशचंद्र सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन करण्यात आलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये साताऱ्यात 1 जून 1943 ते 13 जून 1946 पर्यंत या 3 वर्षाहून अधिक काळात प्रतिसरकार कार्यरत होते आणि याचं नेतृत्व केलं होतं नाना पाटील यांनी. पुढे पाहू. पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. 4 घटना आहेत: नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन, मुडीमन कमिशन आणि प्रांतीय द्विदल शासन पद्धती. तर नेहरू रिपोर्ट हा कधी साल होतं? ऑगस्ट 1928. सायमन कमिशन 8 नोव्हेंबर 1927. मुडीमन कमिशन 1924 आणि प्रांतिक द्विदल शासन पद्धती 1919. मग पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ड, क, ब आणि अ, म्हणजे प्रांतीय द्विदल शासन पद्धती, मुडीमन कमिशन, सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट. पुढे पाहू. पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा. समाजवादी पक्षाची स्थापना, काँग्रेसचे पटना अधिवेशन, श्वेतपत्रिका आणि तिसरी गोलमेज परिषद. तर याचंही योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ड, क, ब, अ. पुढे पाहू. मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1939 मध्ये. 1939 मध्ये द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा. आता काँग्रेसच्या मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचा मुस्लिम लीगला आनंद झाला आणि तो दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केला. तो दिवस कोणता होता? तो होता 22 डिसेंबर 1939 हा होता. पुढे पाहू. भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ स्टेशन चालविण्याच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ आणि ब. विठ्ठलभाई झवेरी आणि उषा मेहता या दोघांना अटक करण्यात आली होती. पुढे पाहू. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तलवार नौकेवर, मुंबई येथे. समोरचा प्रश्न. राष्ट्रीय सभा काँग्रेस पक्षाने 1938 मध्ये खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय नियोजन समिती. काँग्रेस पक्षाने 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन केली होती. समोरचा प्रश्न. डिसेंबर 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इक्बाल यांच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला. समोरचा प्रश्न. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनल्ड यांनी केव्हा जाहीर केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 16 ऑगस्ट 1932. तर जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932ला जाहीर करण्यात आला होता, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. पुढील 2 पैकी कोणते विधान अयोग्य आहे? पहिलं विधान आहे आंतरदेशीय स्थलांतर अधिनियम 1859 प्रमाणे आसाममधील चहा मळ्यातील कामगारांना मळे सोडून बिना परवानगी जाता यावयाचे नाही व अशी परवानगी क्वचितच मिळे. विधान योग्य आहे का? हे विधान योग्य आहे. गांधीजींच्या असहकार चळवळीवरून त्यांनी सरकारला जुगारले, मळे सोडले व विनायासास घरी पोचले. हे विधान योग्य आहे का? हे विधान अयोग्य आहे. मग पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, केवळ ब. पुढे पाहू. काँग्रेस सोशालिस्ट डॅश डॅश हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुरुषोत्तमदास त्रिकमदास. काँग्रेस सोशालिस्ट पुरुषोत्तमदास त्रिकमदास हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते. समोरचा प्रश्न. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यात समांतर प्रतिसरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये डॅश डॅश येथे जातीय सरकार स्थापन झाले होते.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामलुक. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण हे पाहिलंच. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. समोरचा प्रश्न, शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक डॅश डॅश यांनी काँग्रेस रेडिओकरिता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरविले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नानक मोटवानी यांनी काँग्रेस रेडिओकरता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरविले. हे शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक होते. पुढे पाहू. निळीच्या उठावाची सुरुवात गोविंदपूरच्या रयतेने डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली केली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ब. दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास यांच्या नेतृत्वाखाली केली. आता हा उठाव कधी झाला होता? हा नीळ उठाव 1859 बंगालमध्ये झाला होता. नेतृत्व दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. आता ह्या का झाला होता? कारण युरोपियन लोकांनी शेतकऱ्यांना बळजबरी निळीची शेती करण्यास भाग पाडलं होतं, म्हणून हा उठाव झाला होता. आणि ह्याचा परिणाम काय झाला तर 1860ला नीळ आयोग स्थापन करण्यात आला आणि निळीची शेती बंद झाली. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण गांधीयुग आणि महात्मा गांधी यांच्यावर MPSCने आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारले ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये पाहिले आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण डिस्कशनही केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसे की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, तलाठी पोलीस भरती यांसारख्या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा. हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.